प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. MCR न्यूज मराठीला आजच सबस्क्राइब करा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या परिसरातील ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पहा. हैदराबाद मध्ये भरली का तुझी? हैदराबाद वरून मी बाय रोड येणार होतो, पण हे नांदेड टू हैदराबाद टू नांदेड हे स्टार एअरचं प्लेन होतं आणि त्याप्रमाणे आज मी सकाळी या ठिकाणी आलो. आणि वसमतमध्ये आमचे रंजन इंगोले हे आमचे रिपब्लिकन शाहीर होते. कॅन्सरच्या काळापासून ते माझ्यासोबत अनेक वर्ष राहिले आणि ते अत्यंत चांगले शाहिरी होते, कार्यकर्ते होते. त्यांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर त्यांची शोकसभा वसमतला ठेवलेली आहे आणि त्यासाठी मी आज नांदेडमध्ये आलेलो आहे. सर, राम मंदिरमध्ये जी चोरी झालेली आहे त्यावरून संजय राऊतांनी राम मंदिरमध्ये चोराच्या हाती चाव्या आहेत असं म्हटलं. जी चोरी झालेली आहे ना, राम मंदिर चढावा चोरी, त्याच्यावरून संजय राऊतांनी अशी टीका केली की चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत. चोरांच्या हातामध्ये चाव्या आहेत राम मंदिराच्या. संजय राऊत जे म्हणतात ते त्यामध्ये तथ्य नाही, पण भ्रष्टाचार झालेली ही गोष्ट खरी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 89 पासून त्या ट्रस्टमध्ये पैसे येत होते आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे. अनेक लोक त्यामध्ये पकडण्यात आलेले आहेत. अजूनही चौकशी सुरू आहे आणि ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार केलेला आहे त्या लोकांना कठोर शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि भ्रष्टाचार झालेला ही गोष्ट खरी आहे, तो व्हायला नको होता, पण त्यामधल्या काही ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांनी मात्र मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. शरद पवार NDA मध्ये शरद पवार आले तर राष्ट्रपती राहिले असते असं आपण म्हणाला. NDA मध्ये शरद पवार आले असते तर ते राष्ट्रपती राहिले असते. माझं मत असं आहे की नाही, पवार साहेब हे सिनियर नेते होते, त्यामुळे जर ते कदाचित 2014 मध्ये किंवा 19 मध्ये जर आले असते NDA मध्ये तर कदाचित त्यांचा विचार होऊ शकला असता. आणि पवार साहेबांना मी सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करा, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो. आणि सोनिया गांधींच्या बरोबर आपले संबंध चांगले जर आपण वाढवले तर कदाचित मनमोहन सिंग हे सेकंड टाइम ज्यावेळेला PM झाले त्यावेळेला कदाचित यांचाही नंबर लागू शकला असता, पण पवार साहेबांनी काही तसा निर्णय घेतला नाही. ठीक आहे, माझं मत असं आहे की जर ते आले असते तर होऊ शकलं असतं. म्हणजे जर त्यांनी असा प्रस्ताव ठेवला असता की मला राष्ट्रपती व्हायचं आहे तर नरेंद्र मोदीजींनी कदाचित त्यांची भूमिका मान्य केली असती. म्हणून माझं मत असं आहे की त्यांनी NDA मध्ये विकासाच्या मुद्द्यावर यायला काही हरकत नाही. मी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर मी इथे एकत्र आलेलो आहे. सगळ्या मुद्द्यावर आमची सहमती आहे असं अजिबात नाही आहे. आमचा पक्ष वेगळा आहे, BJP वेगळी आहे, पण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि विकास होतो ही गोष्ट खरी आहे. काही ठिकाणी विकास झाला नसेल त्या ठिकाणी लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न नक्की राहणार आहे. पण म्हणून पवार साहेबांनी निर्णय घ्यायला हवा होता असं माझं पूर्वीपासूनचं मत आहे. आता यावं का त्यांनी? आता चर्चा सुरू आहे की विलीन होणार राष्ट्रवादी. जयंत पाटलांनी भेट सुद्धा घेतली. आता यायला हरकत नाही की पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्यांचे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार सुद्धा आमच्यासोबत NDA सोबत येतील. त्यामुळे अजूनही निर्णय वेळ गेलेली नाही आहे. अजूनही पवार साहेबांनी निर्णय घ्यावा आणि NDA मध्ये त्यांचं स्वागत आम्ही करू असं माझं मत आहे. त्यांचा काय फायदा होईल आता NDA मध्ये आले? आता जर आले NDA मध्ये तर फायद्याचा विषय म्हणजे 8 खासदार आहेत, ते 8 खासदार आमच्यासोबत राहतील. आम्हाला आमच्यासोबत मोठी मेजॉरिटी राहील. पवार साहेबांसारखा
सिनियर नेता आमच्या सोबत येईल याचा आम्हाला अभिमान राहणार आहे. त्यामुळे ते आले तर आमचा एनडीएचा फायदाच आहे. केंद्राकडून सर्वच पक्ष फोडले जातात. आधी आपचे 9 केंद्राकडून म्हणलं, भाजपाकडून बाकीच्या पक्षांचे खासदार फोडले जात आहेत. आपचे 9 खासदार आले, नंतर टीएमसीचे आणि आता शिवसेनेचे. नाही तर आम्ही फोडत नाही आहे. आमच्याकडे येतात खासदार, म्हणजे खासदार स्वतःहून आमच्याकडे येतात. त्यामुळं आमचे दरवाजे खुले आहेत आणि प्रत्येक खासदाराला आपल्या मतदारसंघात विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळं अनेक खासदारांना वाटतं की विकासाच्या दिशेनं चाललेल्या नरेंद्र मोदींच्या सोबत जाणं आवश्यक आहे, असं त्यांचं मत अनेक खासदारांचं होतं आहे. आणि त्यामुळं अनेक खासदार, अनेक पक्षातले लोक आमच्यासोबत येत आहेत. आता आम्ही काही त्यांना फोडलेलं असं अजिबात नाही आहे. एक तर वेस्ट बेंगॉलमध्ये ममता दिदींचा मोठा पराभव झाल्यानंतर या ठिकाणचे जे त्यांचे 80 आमदार होते ते 58 आमदार इकडे सोबत आलेले आहेत. आणि काय आमदार आमच्याकडे येतात का, माझा प्रयत्न सुरू आहे. आता त्यांच्याकडे जे काय 8 खासदार आहे, ते 8 राहिलेले खासदार आहेत, त्यापैकी 4-5 खासदार जर येत असतील तर त्यांचा प्रयत्न नक्की मी करणार आहे. पण ते जे 20 खासदार त्यांना नवीन पार्टीमध्ये गेले ते त्रिपुराच्या, त्यावेळी ते जर रिपब्लिकन पक्षात आले असते तर त्यांचा आमचा मोठा फायदा झाला असता. पण ठीक आहे, ते आमच्यासोबत एनडीएमध्ये आलेले आहेत आणि आमची संख्या आता मोठी वाढलेली आहे. त्यामुळं अनेक निर्णय आम्हाला 3 वर्षाच्या काळामध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी आमच्याकडे डिलिमिटेशनसाठीचा हा प्रयत्न सुरू आहे का केंद्राचा? नाही, डिलिमिटेशन जे आहे ते 25-30 वर्षानंतर एकदा होणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं यावेळेला डिलिमिटेशन होणार आहे. महिला आरक्षण बिल पास होणार आहे. महिलांच्या जागा वाढणार आहेत, पार्लमेंटच्या जागा वाढणार आहेत आणि त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. मतदारसंघ वाढणार आहे. त्यामुळं मतदारसंघ वाढले तर आपल्याला 816 ते 820 पर्यंत मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर हे मतदारसंघ वाढले तर सगळ्यांना फायदाच आहे. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती काय? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आजची परिस्थिती काय? नाही, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची परिस्थिती अशी आहे की यामध्ये अनेक लोकांचे 2-3 ग्रुप आहे. पण चॅरिटी कमिशनरमध्ये हा वाद गेल्यानंतर चॅरिटी कमिशनरनी 2 वेळेला असा निकाल दिलेला आहे की आठवले याचे चेअरमन आहे आणि अपोजिशनवाले कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं हा का आमचा विषय नाही आहे, हा विषय चॅरिटी कमिशनरचा आहे. आणि त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील हे शिक्षण मंत्री आहे, यांनी सुद्धा हे सगळा अभ्यास करू आपण त्याची चेअरमन असल्याचं जी मंत्रालय डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता मी अधिकृत या सोसायटीचा चेअरमन आहे. आमच्या सोसायटीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी आहेत, नंतर मुंबईमध्ये आहेत, महाडमध्ये आहेत, बोधगयामध्ये आहेत, बेंगलोरमध्ये आहेत, पंढरपूरमध्ये एक शाळा आहे, पुण्यामध्ये एक कॉलेज आहे. तर अशा पद्धतीनं ही व्याप्ती थोडी आम्हाला वाढवायची आहे. त्यामुळं मला वादामध्ये पडायचं नाही आहे. पण आता निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्ट आपल्या चॅरिटी कमिशन दिलेलं असल्यामुळं अधिकृत या संस्थेचा मी चेअरमन आहे. त्यामुळं बाकीच्या लोकांना काय बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्याचा उद्धव ठाकरे हे रामरक्षा प्रकाश आंबेडकर जर तुमच्यासोबत आले तर तुम्ही म्हणाल की किती मंत्रीपद देतो? माझ्यासोबतचा विषय नाही आहे. म्हणजे ऐक्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी यावं, माझ्यासोबत यावं असं माझं म्हणणं नाही आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल मला आदर आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर हे सिनियर नेते आहेत आणि ते पॉलिटिक्समध्ये अत्यंत अभ्यासू आणि ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि मी आणि जर सगळे जे छोटे मोठे गट जे आहेत ते जर सगळे एकत्र आले तर रिपब्लिकन पक्षाची प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही.